जय भीम नमोबुद्धाय. बघूया आजचं बातमीपत्रक. दरवर्षी 15 व 16 ऑक्टोबरला चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत धम्मचक्र अनुवर्तन दिन साजरा होतो. मात्र या पवित्र धम्मस्थळी प्रमुख प्रस्थापित पक्षांचे नेते राजकीय भाषणे करून आपल्या पक्षाचा अप्रत्यक्ष प्रचार करतात. हा प्रकार अस्वीकार्य असून दीक्षाभूमीचा पवित्र धम्म मंच केवळ धार्मिक आणि सामाजिक संदेशासाठीच असावा. त्याचा वापर राजकीय प्रचाराकरता करण्यात येऊ नये. याकरिता बहुजन हितकारिणी सभा चंद्रपूरचे अध्यक्ष नागवंशी नगराळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी दीक्षाभूमीचे अध्यक्ष अरुण घोटीकर यांना दिलेल्या निवेदनातून इशारा दिला आहे. या सर्वांच्या शिष्टमंडळाने बहुजन हितकारिणी सभेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर दीक्षाभूमी चंद्रपूर यांना यांचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांना एक निवेदन सादर केलेलं आहे. आणि आम्ही प्रकर्षाने मागणी केलेली आहे की दीक्षाभूमीवर जे भाजप काँग्रेसचे पुढारी बोलवले जातात 15-16 ऑक्टोबरला धम्मचक्र अनुवर्तन महोत्सव चंद्रपूर येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर या महोत्सवामध्ये भाजप काँग्रेसचे जे पुढारी जे आहेत प्रतिगामी पक्षाचे जे पुढारी आहेत त्यांना इथे बोलवले जाते आणि त्यांचे तिथे भाषणं होतात आणि त्या भाषणातून हे भाजप काँग्रेसचा प्रचार करतात. ही दीक्षाभूमी आहे, ही पवित्र भूमी आहे, बाबासाहेबांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे. याच्यावरून या भूमीवरून धम्माचा प्रचार होण्याऐवजी प्रस्थापित राजकीय पक्षाचा प्रचार होतो. ही बाब इथल्या बौद्धांना खटकत आहे आणि त्याच्यामुळे बौद्धनियामध्ये मागच्या अनेक वर्षापासून याबद्दल खदखद सुरू होती. परंतु आम्ही मागच्या वर्षीपासून या दीक्षाभूमीच्या जे काही अव्यवस्था आहे किंवा चुकीच्या त्या ठिकाणी परंपरा सुरू झालेली आहेत आणि परत गर्दीच्या याच्यामुळे तिथे नियोजन बरोबर नसल्यामुळे लोकांची गैरसोय होते. म्हणून आम्ही क्लब ग्राउंड हे दीक्षाभूमीला मिळालं पाहिजे. जे की बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला जेव्हा दीक्षा दिली 16 ऑक्टोबरला त्यावेळेस क्लब ग्राउंड हा दीक्षाभूमीचा भाग होता. तर तो क्लब ग्राउंड दीक्षाभूमीला मिळाला पाहिजे अशी आम्ही मागणी केली आणि अस्थायी स्वरूपात का असेना आमच्या 2-3 मागण्या ज्या आहेत इथल्या प्रशासनाने मान्य केल्या. त्यानुसार मागच्या वर्षीपासून 2024 पासून क्लब ग्राउंड दीक्षाभूमीला जोडल्या गेलेला आहे म्हणजे त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे नागपूर रोडसुद्धा टालची परमिशन दिलेली आहे. यामुळे थोडीशी गर्दी जी आहे त्याचं नियोजन व्यवस्थित होण्याला सुरुवात झालेली आहे. तेव्हा आम्ही यावेळेस यांना मागणी केली कोणाला आपल्या घोटेकर साहेबांना की तुम्ही हे जे काही पुन्हा जी अव्यवस्था आहे किंवा चुकीचं त्या ठिकाणी लोकांना तुम्ही प्रमोट करता राजकीय नेत्यांना आणि दीक्षाभूमीसारख्या पवित्र धम्मभूमीवरून तुम्ही इतरांच्या राजकारणाचा तुम्ही प्रचार तिथे होऊ देता याला पायबंद घातला पाहिजे. आणि दीक्षाभूमीवर हे जे राजकीय पुढारी आहेत प्रस्थापित पक्षांचे यांना तुम्ही बोलावलंच नाही पाहिजे. परंतु त्यांनी यावेळेस बोलावलेलं आहे. तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही या पुढाऱ्यांना नम्रपणे सांगा की दीक्षाभूमीवर धम्मावरच भाषणं होतील. राजकीय पक्षाच्या प्रचाराचा इथे आखाडा तुम्ही करू नये. आणि जर असं जर झालं राजकीय भाषणं जर या ठिकाणी जर झालीत तर आम्ही त्याचा निषेध करू आणि मग याची जबाबदारी तुमच्यावर येईल. तेव्हा तुम्ही नम्रपणे त्यांना सांगून द्या की बाबा राजकीय भाषणं या ठिकाणी चालणार नाहीत. धम्माचा हा मंच आहे, धम्मावरची भाषणं होतील. याच्यावर आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि खबरदारसुद्धा केलेला आहे. त्यांनी याची दखल घेतलेली आहे घोटेकरांनी आणि त्यांनीसुद्धा आपल्या काही व्यथा आहे ते आम्हाला सांगितलेले आहेत की जसं दीक्षाभूमीवर जे आहे जो कार्यक्रम होतो त्याच्यासाठी आम्हाला निधी समाजाकडून मिळत नाही. तर आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही जेव्हा जारती काँग्रेस आणि भाजपाच्या लोकांना तिथे बोलवून प्रमोट करता त्यांच्या पक्षाचा प्रचार करता तर प्रतिक्रियात्मक इथला जो बौद्ध अनुयायी आहे तुमच्यापासून दुरावलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी तुम्हाला उपलब्ध होत नाही आणि बिलकुल बंदही झालेला आहे. तर आम्ही त्यांना म्हटलं की आता हे जे टाल वगैरे तुम्ही सरकारी टाल दीक्षाभूमीवर तिथे ठेवलेले आहेत कशाला ठेवलेले आहेत. जे आर्थिक क्लब ग्राउंड तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे प्रशासनाने आणि नागपूर रोडवर सुद्धा टालची व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. तर मग तुम्ही दीक्षा ग्राउंडच्या आतमध्ये कशाला हे सरकारी टाल तिथे आरोग्याचे टाल आहे त्या ठिकाणी पोलिसांचे टाल तिथे राहतात. परत काही जे खाजगी जे ट्रेडिंग कंपन्या आहेत त्यांच्याकडून सुद्धा जाहिरात घेऊन त्यांचेसुद्धा त्या ठिकाणी टाल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर याच्यामुळे बरीचशी जागा त्या ठिकाणी वापलेली आहे. तर तुम्ही हे कमर्शियल आतमध्ये दीक्षा ग्राउंडच्या आतमध्ये तुम्ही हे कशाला करता. त्याला तुम्ही कमर्शियल स्वरूप न येऊ देता तुम्ही त्याला पूर्णपणे जे आहे तुम्ही धम्माचंच त्याला त्या ठिकाणी हे झालं पाहिजे. तुम्ही धम्माच्या भूमीला तुम्ही दुसऱ्या प्रयोजनासाठी वापरता हे चूक आहे. तुम्ही हे बंद करा. आणि हे जर यावेळेस दीक्षाभूमीवर जर अनुयायांना दिसलं
त्याचा योग्य वापर होत आहे दीक्षाभूमीचा आणि व्यवस्था व्यवस्थित सुंदर व्यवस्था आहे आणि शिस्त आहे हे जर तुम्ही या ठिकाणी जर यावर्षी जर दाखवून दिलं अनुयायांना तर पुढच्या वेळेसपासून मात्र निधी गोळा करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे। बघूया आपण यावेळेस काय सुधारणा होतात, परंतु याचा गैरवापर जर आम्हाला दिसला तर आम्ही तत्काळ निषेध करणार आहोत। हे मी बहुजन हितकारी सभेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने नागवंश नगराडे मी घोटेकरांना सांगितलेलं आहे आणि त्याची प्रतिक्रिया जी आहे ती सध्या सकारात्मक येत आहे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करून दोषी निलंबित वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, बौद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, ईव्हीएम मशीन रद्द करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे या मुख्य मागण्यांचे निवेदन देशाचे महामहिम राष्ट्रपतींच्या नावे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा व शहर कार्यकारिणीच्या वतीने जिल्हाध्यक्ष भगवान ढगे यांच्या नेतृत्वात नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले। मी भगवान ढगे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा केंद्रीय सदस्य आणि नांदेड जिल्हाध्यक्ष आहे। दिनांक 6 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई साहेबावर मनुवादी प्रवृत्तीने जो भ्याड हल्ला केला त्याचा प्रथम आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि हा जो मनुवाद्यांनी गवई साहेबावर हल्ला केला हा हल्ला गवई साहेबावरती हल्ला नसून हा या देशाच्या राज्यघटनेवर झालेला हल्ला आहे। या लोकशाही व्यवस्थेवरती झालेला हल्ला आहे आणि हा संपूर्ण न्याय व्यवस्थेवर झालेला हल्ला आहे। ज्या आपण न्याय व्यवस्थेला आपण जे 4 स्तंभ मानतो त्याच्यापैकी महत्त्वाची न्यायपालिका आहे आणि या न्यायपालिकेचं सर्वोच्च पद हे दादासाहेब रासू गवईंचे सुपुत्र भूषण गवई साहेब हे त्या ठिकाणी विराजमान झाले। हे मनुवाद्यांना पचनी पडलेलं नाही। बुरसटवादी विचारांची ही जी मंडळी या देशात अराजकता निर्माण करू पाहत आहे त्यांना संविधान मान्य नाही। त्यामुळे अशी आमची मागणी आहे, या मनुवाद्यांना जर ठेचून काढायचं असेल तर सर्वप्रथम ह्या जो वकील आहे तो त्या वकिलावरती देशद्रोहाचा खटला दाखल करावा, जेणेकरून असे प्रकार या देशामध्ये होणार नाहीत। हा देश हा भगवान बुद्धांचा देश आहे, हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे आणि ही जी समतावादी मंडळी आहे ह्या समतावाद्यांचा हा देश आहे असं मी मानतो। आपल्या मागण्या काय? आमच्या मागण्या या ठिकाणी त्या मनुवादी वकिलावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपतींकडे केलेली आहे, जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे आमचं असं म्हणणं आहे की देशामध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुका ह्या ईव्हीएम द्वारे ज्या होत आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडत आहेत। मतमोजणी आणि मतदान याच्यामधील टक्केवारीमध्ये तफावत आढळून येत आहे। त्याचप्रमाणे वारंवार या ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड होत आहे आणि मतचोरीचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की या ईव्हीएम वर आमचा विश्वास राहिलेला नाही। हे ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजेत आणि तशा पद्धतीचे आदेश हे राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती यांनी निवडणूक आयोगाला द्यावेत अशी देखील आम्ही मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे आमचा जो जीवन मरणाचा प्रश्न आहे, या देशामध्ये जे विविध धर्मांची धार्मिक स्थळं आहेत ती त्या त्या धर्मगुरूंच्या ताब्यात आहेत, परंतु आजही दुर्दैवानं आम्हाला म्हणावं लागतं की आज बिहार राज्यातील जे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात नाही। तिथे जो 1949चा कायदा आहे
तो रद्द करण्यात यावा किंवा त्याच्यामध्ये बदल करून हे पूर्णतः महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, अशी देखील आम्ही मागणी या निमित्तानं महामहिम राष्ट्रपतींकडे केलेली आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट गोविंदराव पानसरे यांच्या खून खटल्यातील 3 संशयित आरोपी डॉक्टर वीरेंद्र तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना आज अखेर जामीन मंजूर झाला आहे। कोल्हापुरातील सर्किट बेंचमध्ये याची सुनावणी न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या समोर झाली। ॲडव्होकेट पानसरे व त्यांच्या पत्नी उमा या 15 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर शहरात मॉर्निंग वॉकला जात असताना सकाळी 2 मोटरसायकल स्वारांनी त्यांच्यावर गोळी झाडली होती। यामध्ये पानसरे गंभीर जखमी झाले तर उमा पानसरे बचावल्या होत्या। त्यानंतर 20 फेब्रुवारीला पानसरे यांचे उपचार चालू असताना निधन झाले। तेव्हापासून खटला सुरू होता। आरोपीतर्फे ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी काम पाहिले। सुरुवातीला या हत्येचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडील विशेष तपास पथकाने केला। त्यानंतर 2022 साली महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला। कोर्टाने अनेक वेळेला या तपासावर ताशेरे ओढले होते। गेली 10 वर्ष हा खटला चालू होता। मी ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आज इथे कोल्हापूर उच्च न्यायालयासमोर गेल्या ऑलमोस्ट वर्षभरापासून ज्या सुनावण्या सुरू होत्या उच्च न्यायालयात, आधी मुंबई आणि मग इथे, पानसरे खून खटल्यामधले 2 आरोपी जे साधारण 2018 पासून आत होते, म्हणजे 6.5 वर्ष, आणि इतका दीर्घ काळ ते आत असताना सुद्धा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेले शरद कळसकर आणि अमोल काळे अशी त्या दोघांची नावं आहेत। तर त्यांचा जामीन आज उच्च न्यायालयाने मंजूर केला। त्याच्यासोबत डॉक्टर वीरेंद्र तावडे ENT सर्जन जे या केसमधले अजून एक आरोपी होते, ज्यांचा बेल 2018 मध्ये सत्र न्यायालयाने म्हणजे कोल्हापूरच्या कोर्टाने दिलेला, हायकोर्टाने तो बेल रिजेक्ट करण्यास एका अर्थी नकार दिलेला, आणि असं असताना सत्र न्यायालयाने पुन्हा गेल्या वर्षी 2024 मध्ये तो बेल परत रद्द केला, म्हणजे जी खरी एक चुकीची ऑर्डर होती असं आमचं हायकोर्टात सबमिशन होतं। तर आज तो बेल जो रद्द झाला आणि वर्षभर डॉक्टर तावडे जे आत आहेत त्याच्याविरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात आलेलो, तर आमचं म्हणणं ग्राह्य धरत आज त्यांचाही बेल उच्च न्यायालयाने मंजूर केलेला आहे। म्हणजे एका अर्थी पानसरे खून खटल्यामधले सगळे जे अटक झालेले आरोपी होते ते आता बाहेर येतील, हे शेवटचे 3 राहिलेले, ही एक खूप चांगली गोष्ट आहे असं मी मानतो। बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा महाड यांच्या संयुक्त विद्यमाने 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे। हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बहुपदिशीय हॉल महाड येथे अशोक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच धम्मपूजा पाठाने झाली। यावेळी तालुक्यातील दिग्गज कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त करत धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित केले। या कार्यक्रमाला तालुक्यातील कार्यकर्ते, सभासद व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा 14 ऑक्टोबर 2025 रोजी 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहामध्ये सर्व ग्रामीण शाखा पदाधिकारी यांच्या वतीने, त्याचप्रमाणे सभासदांच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेबांनी नागपूर या दीक्षाभूमीवर जे तथागतांचा धम्माची या ठिकाणी जी दीक्षा दिली, त्या दीक्षेला 69 वर्ष पूर्ण, त्याने 70व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत। आणि ह्या पदार्पण करत असताना खऱ्या अर्थानं बौद्ध धर्मीयांना जे बाबासाहेबांनी त्यावेळेला दिलेली जी धम्म आचारसंहिता आहे, ती आचारसंहितेचं पालन आपण सर्वांनी कसं करायला पाहिजे याबाबतचं या ठिकाणी प्रबोधनात्मक वेगवेगळी व्याख्यानं, वेगवेगळे लोकांची मतं या ठिकाणी विचारमंथन या ठिकाणी केलं जातं। त्यासाठी अनेक विचारवंत या ठिकाणी बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून, आदरणीय आमचे बौद्धजन पंचायत समितीचे तालुका अध्यक्ष अशोक जाधव साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर बाल सकपाळ साहेब आहेत, त्याचबरोबर संस्कार समिती आहे, महिला आघाडी आहे, यांच्या वतीने केलं जातं। वर्षावासाचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो। परंतु ह्या पवित्र दिनाचं महत्त्व, ह्या दिनाचं महत्त्व जे काय आहे, बाबासाहेबांनी धम्म का दिला, त्या पाठीकडची पार्श्वभूमी काय आहे, आणि या
नंतरचा कालावधीमध्ये धम्मामध्ये स्थित्यंतर कसे झालेले आहे आणि धम्म परिवर्तनामध्ये बाबासाहेबांनी जी चळवळ आपल्यासमोर ठेवलेली होती चळवळ कुठं न्यायची आहे याबाबतचं मार्गदर्शन आमचे बुजुर्ग या ठिकाणी देतात आणि ते विचाराचे मंथन या ठिकाणी आम्ही करतो आणि हे विचार मंथन करत असताना आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे आम्ही जे कार्यकर्ते आहोत जी चळवळ जे जिवंत ठेवायचे ते बाबासाहेबांचे विचार आणि त्या विचाराचा प्रसाराने प्रचार करणं हे आपलं कर्तव्य आम्ही या संस्थेच्या माध्यमातून समजतो आणि त्या निमित्तानं या ठिकाणी सालाबादप्रमाणे अशा प्रकारचं नियोजन आहे। या ठिकाणी जवळजवळ 100-200 लोकांच्या वरती या ठिकाणी जमाव जमलेला होता। शाखा पदाधिकारी या ठिकाणी आले होते। आज खऱ्यामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी धम्मांचा या ठिकाणी मोर्चा आहे, त्यामध्ये अनेक सामाजिक धार्मिक त्याचबरोबर राजकीय पक्षांचा तो मोर्चा त्या मोर्चाला गेलेले लोक असतानासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी होती। त्याला कारण आहे की बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते विचार मानवजातीच्या कल्याणाचे आहेत आणि ते स्वीकारलेले असलेला हा धम्म बांधव आहे आणि त्या विचार या ठिकाणी विचाराचं मंथन करण्यासाठी आलेले हे लोक आहेत आणि खरं म्हणजे या ठिकाणी जे विचार आहेत ते विचाराचा प्रचार आणि प्रचार बाबासाहेबांचा करण्यासाठी हे लोक आपण या ठिकाणी बोलवतो। अनेक बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवले मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली आणि त्या ठिकाणी समाजाला मंत्र दिला की मी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही, अशा पद्धतीने महामंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाजात दिला। या समाजाची पूर्वीच्या वेळेला म्हणजे दैनंदिन परिस्थिती ज्या कुत्र्या मांजराचं जीवन जे आहे ते त्यावेळेला त्यांना पाणी मिळत नव्हतं, पण या बौद्ध समाजाला पाणी किंवा अन्न मिळत नव्हतं, त्यांची पूर्ण हाल अपेक्षा केली जात होती, बौद्ध धर्मावर अन्याय केला जात होता आणि हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं की आपल्या धर्मावर ह्या अशा पद्धतीचे जे संस्कार आहेत ते चुकीचे आहेत आणि यातून या समाजाला मुक्त करण्यासाठी या समाजाला चांगल्या तारण्यासाठी एक चांगला असा बौद्ध धर्माचा अभ्यास बाबासाहेबांनी केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी धम्मदीक्षा घेतली आणि अनेक अनुयायांसह त्या बौद्ध धर्माची स्थापना केली, बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यामुळंच आज आम्ही बौद्ध धर्मामध्ये पदार्पण केल्यामुळंच आम्ही बौद्ध धर्माचे आचरण करतो, पालन करतो। बौद्ध धर्मामध्ये अंधश्रद्धा मानत नाही, भूतदया मानत नाही आणि या अंधश्रद्धेपासून आम्ही मुक्त आहोत आणि म्हणूनच आज स्वाभिमानाने बौद्ध धर्म या जगात आहे आणि या महाराष्ट्रात आहे। या बाबासाहेब आंबेडकरांनी या बौद्ध धर्माची स्थापना केल्यामुळे आजचा जो दिवस आहे धम्मचक्र दिन, हा दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या धम्माचं चक्र परिवर्तन केलं त्या परिवर्तन समाजाचं करण्यासाठी आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ₹50,000 मदत त्वरित जाहीर करावी, शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करावे, पीक विम्याचे निकष शिथिल करून विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशा विविध मागण्यांसाठी कागल शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने कागल तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आज या ठिकाणी कागल आणि राधानगरीचे प्रांत साहेब व कागलचे तहसीलदार यांना या ठिकाणी आम्ही निदर्शनं करून एक निवेदन दिलेलं आहे। गेले 4 महिने या महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडून ज्या शेतकरी राजानं जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून जी पिकं निर्माण केली, पिकं उभा केली, मग सोयाबीन असतील, भुईमुग असेल, ऊस पीक असेल, कांदा असेल, अतिशय ह्या पिकाचं ह्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना आज शेतकरी चिंतेत आहे। शेतकऱ्यांना सोसायटीचं कर्ज काढलेलं आहे त्या शेतीच्या ऊसासाठी असेल, भुईमुगासाठी। आता ते कर्ज कसं भागवायचं, तेव्हा शासनाला आमच्या विनंती आहे या महाराष्ट्र शासनाला की या शेतकऱ्यांना ताबडतोब त्यांच्या खात्यावर तातडीची मदत म्हणून ₹50,000 जमा करावे आणि शेतकऱ्यांना आमच्या संपूर्ण कर्जमाफी द्यावी, त्यांचा 7/12 कोरा करावा।
दुसरं आमची एक कळकळीची विनंती, अजून पंचनामे झालेले नाहीत आणि शासन हे आता ऊस पिकावर मावा पडला आहे, तांबिरा पडला आहे, ऊसाची अवस्था अतिशय बेकार झालेली आहे आणि असं असताना शेतकऱ्यांच्या टनापाठीमागं 15 रुपये कट करणार आणि तेच पैसे त्या शेतकऱ्यांना विदर्भांना देणार. शासनाने असं काही करू नये. सर्व शेतकऱ्यांना समान न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे आणि ताबडतोब मदत दिली पाहिजे. आता शेतकऱ्यांनी PM किसानचं पैसे अजून शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत. आता तिकडे विदर्भात शेतकरी आत्महत्या करायला, पश्चिम महाराष्ट्रात देखील शेतकरी आत्महत्या करायला लावू नका अशी शासनाला विनंती आहे. ह्या महाराष्ट्र शासनाला तुमच्या आमदारांचा, तुमच्या PNचा, तुमच्या ड्रायव्हरांचा पगार आज महाराष्ट्रातील सर्व आमदारांना महिन्याला 1 लाख रुपये, त्यांच्या ड्रायव्हरला 30,000 रुपये, PAला 30,000 रुपये, तुमचे 2 महिन्याचे पगार कपात करा ना आणि शेतकऱ्यांना द्या. जर शेतकरी या महाराष्ट्रामध्ये जगला, हा अन्नदाता आहे, तर तुमचं राजकारण चालेल. शेतकरी मायबाप आहे, हा जगाचा पोषणदाता आहे. याच्याकडे तुम्ही मायबाप म्हणून, सरकार म्हणून तुम्ही बघणार आहे का नाही? आणि जर बघत नसेल तर आम्हाला शिवसेनेला रस्त्यावर शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करून या मंत्र्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. नांदेडपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुरगाव नांदुसा येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता खुरगाव नांदुसा येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात केंद्राचे प्रमुख भदंत पयाबोधी थेरो यांच्या आंतरराष्ट्रीय कठीण चिवरदान कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून या ऐतिहासिक कार्यक्रमास देश विदेशातील भिक्खू संघ, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष CL थूल, संबोधी अकादमीचे संस्थापक तथा समाजभूषण डॉ. भीमराव हत्तीअंबेरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तेव्हा बौद्ध उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. आज इथं खुरगाव नांदुसा श्रामणेर प्रशिक्षण शिबिरामध्ये वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र आणि ऋषी पठण संस्था आदरणीय भंतेजी पयाबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली 16 ऑक्टोबरला इथे एक भव्य असा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि पूर्ण देशामधून, जगामधून इथं भंतेजी कठीण चिवरदानाच्या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत आणि त्यांचं सर्वांना मार्गदर्शन लाभणार आहे. हा जो कठीण चिवरदानाचा जो कार्यक्रम आहे तो बौद्ध कालापासून चालू आहे आणि हा एक बौद्ध धर्मामध्ये फार मोठा असा संस्कार समजला जातो आणि भंतेंचा, भिक्खू संघाचा एक मोठा असा सन्मान केला जातो याच्या निमित्तानं. आणि हा जो सन्मानाचा जो कार्यक्रम आहे तो मला तरी वाटतो की आपल्या देशामध्ये पूर्ण संयुक्त असं वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या वतीनं किंवा विविध देशातल्या भंतेजीच्या वतीनं हा इथं साजरा करण्यात येत आहे आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये तयारी चालू आहे. तुम्ही बघत आहात विविध अशा समित्या इथं स्थापन केलेल्या आहे आणि समित्या वेगवेगळ्या स्तरावर आपली कामं निमूटपणे करत आहेत. आदरणीय भंतेजी पयाबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांचं सूत्रसंचलन आदरणीय भंते पयाबोधीजी करत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये तयारी चालू आहे. आणि हे एक नांदेडकरासाठी आणि या परिसरासाठी किंवा या मराठवाड्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी ही एक भूषणाव बाब आहे की इथं कठीण चिवरदान पूर्ण वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या वतीनं होणार आहे. मी सिद्धार्थ थोरात, राहणार चुडावा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी, हल्ली मुकाम श्रद्धा कॉलनी, नांदेड. मी सर्व जनतेस किंवा उपासकास उपासिकास विनंती करतो की येणाऱ्या 16 ऑक्टोबर 2025 रोजी श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे जो कठीण चिवरदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमास लाखोच्या संख्येने किंवा हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे सर्व उपासक उपासिकांना आवाहन करतो. जय भीम. येत्या 16 तारखेला ऋषी पठण सेवाभावी संस्था खुरगाव नांदुसा या ठिकाणी पूज्य भंते पयाबोधीजी थेरो यांचा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ह्या कार्यक्रमाला देश विदेशातून अनेक भंते आणि उपासक उपासिका उपस्थित राहणार आहेत. आपल्या नांदेडकरासाठी आणि महाराष्ट्रासाठी हा एक अत्यंत असा स्मरणीय क्षण राहणार आहे.
आणि या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मी नांदेड जिल्हा आणि महाराष्ट्रामधील सर्व जनतेस बौद्ध उपासक उपासिका यांना अशी विनंती करेल की आपण ह्या कार्यक्रमाचा या ठिकाणी उपस्थित राहून लाभ घ्यावा आणि कठीण चिवरदान म्हणजे काय असतं याची पूर्णपणे बौद्ध धम्मामध्ये जी व्याख्या केलेली आहे, जी माहिती दिलेली आहे ती आपण या ठिकाणी घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो. नालंदा विपश्यना केंद्र सेक्टर 6 एरोली येथे कठीण चिवरदान या अतिशय भाग्यशाली कार्यक्रमाला या मंगल प्रसंगी फरा बुद्धश्री महाथेरो दादा भंते यांनी भाई गिरकर यांचे स्वागत केले व बुद्धमूर्ती भेट देऊन आशीर्वाद दिले. यावेळी भाई गिरकर यांनी आपल्या भाषणात धम्मविषयक विचार मांडले. यावेळी ज्योतिश्रेष्ठी जाधवताई व इतर उपासक उपस्थित होते. माणसाला माणूस म्हणून कसं जगविता येईल व त्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याकरिता मराठवाडा लोकविकास समन्वय संघर्ष समिती गेल्या 2.5 वर्षांपासून कार्य करत असून येणाऱ्या काळात नांदेड शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण ही समन्वय संघर्ष समिती करेल असे प्रतिपादन समन्वय समितीचे संस्थापक के जामकर यांनी काल नांदेड येथे आयोजित समितीच्या सदस्यांना ओळखपत्र वाटप कार्यक्रमात व्यक्त केले. दिवाकर मुगटकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, समन्वय समितीचे अध्यक्ष रमाकांत जोशी, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे उपस्थित होते. सर्वप्रथम मी आमचे सहकारी मित्र लॉर्ड बुद्धा टीव्ही वाहिनीचे सदाशिवरावजी गच्चे साहेबांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिलात आणि या चळवळीमध्ये माणसाला माणूस म्हणून कसं जगविता येईल आणि त्याचा विकास सर्वांगीण शहरासह व्यक्तिगत विकास झाला पाहिजे. मग तो कामगार क्षेत्रातले असो का जनसामान्य माणूस असो, कुणावरही अन्याय अत्याचार होऊ नये या समस्या सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर शहर विकास असो या सर्व माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि भविष्यातही प्रयत्नशील राहू. मागण्या अनेक आहेत, समस्या अनेक आहेत आणि या निमित्तानं नागरिकांनाही मी मनातून आवाहन करतो की आम्ही वारंवार आवाहन करतो की बाबा तुमच्या अडचणी आम्हाला सांगा, पण लोक म्हणावा असा प्रतिसाद देत नाही. आणि या निमित्तानं परत मी एक वेळेस आवाहन करतो की आपल्या ज्या काही वैयक्तिक सामाजिक सार्वजनिक शहर विकासाच्या असतील, वैयक्तिक अडचणी असतील किंवा कुठल्याही असतील, जनआरोग्याच्या संबंधात असतील, त्या तुम्ही प्रामाणिकपणानं सांगा, त्या आपण तुम्हाला सांगतो सोडविण्याचा प्रयत्न करू. थोडा वेळ लागला तरी काही हरकत नाही, पण निश्चितच तुमच्या सहकार्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही आणि आपल्या सहकार्याची अपेक्षा आम्हाला भविष्यात आहे. आज सर्वजण आलात, तुम्ही सगळेजण, मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आणि अशीच चळवळ अन्याय अत्याचार विरोधामध्ये तुम्ही संघटन मजबूत करावं ही तुम्हाला विनंती करतो. मराठवाडा लोकविकास समन्वय समितीच्या माध्यमातून नांदेड शहराचा चांगल्या पद्धतीचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारी ही चळवळ नांदेडभर लवकरच होण्याचा संभव आहे आणि नांदेडमध्ये जे राहिलेले जे कामं आहेत तर ती पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही संघर्ष आणि समन्वय या दोन्ही गोष्टी करणार आहोत. आपल्या नांदेडमध्ये अनेक ठिकाणी अनेक बाबी अपूर्ण आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याची आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि ते त्यांच्या माध्यमातून हे कामं करून घेणार आहोत. आपण सर्व नागरिकांनी आम्हाला याबद्दल सहकार्य करावं असे मी या प्रसंगी बोलतो. भविष्यातील समितीच्या माध्यमातून कोणत्या योजना आहेत? भविष्यामध्ये आपल्या जे काही आपल्या इथं नांदेडमधली सिटी बस बंद झालेली आहे ती चालू व्हायला पाहिजे. नांदेडमध्ये मोठे पूल व्हायला पाहिजेत की जेणेकरून बायपास आपल्याला करता येतील. बस स्थानकामधून आपल्याला बाहेर पडण्यासाठी जागेची फार अडचण आहे, तर ती बायपास पूल जर बांधले तर त्या माध्यमातून आपली सोडवणूक होऊ शकते. सुंदर शहर नांदेड बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलण्याचं काम करणार आहोत. मराठवाडा लोकविकास समन्वय संघर्ष समिती या समितीच्या सभासदांना ओळखपत्र वाटप करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मला मान मिळाला, त्याबद्दल पहिल्यांदा समितीचे मी आभार मानतो. आपण जिथे राहतो त्या भागाचा
विकास कसा होईल आणि त्यासाठी त्यामध्ये माझं काय योगदान राहील असा विचार प्रत्येक नागरिकाने करायला पाहिजे, ही जाणीव या समन्वय समितीच्या कार्यक्रमाने मला दिली. शहराचे जे प्रश्न आहेत, पाणी आहे, वीज आहे, रस्ते आहेत, ड्रेनेज आहे, असंख्य गोष्टी आहेत, या सगळ्या समस्येवर ही समिती अत्यंत पोटतिडकीने आणि प्रामाणिकपणे काम करून आपल्या या समस्या सुटतील यासाठी प्रयत्न करत असते. तेव्हा आपल्या सर्व नागरिकांचंही हे कर्तव्य आहे की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा आग्रह धरतो तेव्हा ती गोष्ट तशी सुरक्षित राहण्यासाठी आपण काय शहराला योगदान देऊ शकतो हाही विचार आपण करायला हवा. आणि असं जर घडलं तर आपलं शहर एक सुंदर शहर झाल्याशिवाय आणि समस्यामुक्त शहर झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास वाटतो. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेड उत्तरच्या वतीने श्रद्धास्थळ भीमघाट येथील नालंदा बुद्ध विहारात वर्षावास निमित्त गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला। भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष ईश्वरराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड, जिल्हा सरचिटणीस दामोदर सरकटे, आशाताई चौदंते, कीर्ती गायकवाड, शहर सरचिटणीस रमेश कोकरे यांनी मार्गदर्शन केले। प्रारंभी भगवान बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली, तर उपासक उपासिकाने भिक्खू शीलरत्न थेरो व भिक्खू संघाचे पुष्पवृष्टीने स्वागत केले। सर्वांना जय भीम। मी गणपत गायकवाड, जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर। आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य शाखेने जे संपूर्ण जिल्हा शाखांना जे निर्देश दिलेले होते, जे आदेश दिले होते, त्या आदेशाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यावर ग्रंथ वाचनास प्रारंभ केलेला आहे आणि त्या ग्रंथ वाचनाबरोबरच जी प्रवचन मालिका आहे, ही प्रवचन मालिका सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये राज्य शाखेच्या आदेशाने आम्ही राबवलेली आहे। प्रत्येक तालुक्यामधून किमान 50 गावांमध्ये ग्रंथ वाचन सुरू करा असा आदेश होता। त्या पद्धतीने आम्ही नांदेड उत्तर अंतर्गत संपूर्ण 10 तालुक्यांमध्ये आणि नांदेड शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जवळपास 40-50 ते 40-50 प्रत्येक गावामध्ये असे ग्रंथ वाचनाचे कार्यक्रम सुरू केलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी ग्रंथ वाचनाबरोबरच ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे प्रवचन मालिका राबवलेली आहे। प्रत्येक केंद्रीय शिक्षकांना, बौद्धाचार्यांना, जिल्हा पदाधिकाऱ्यांना काही विशेष वाटून दिले आणि त्या विषयाच्या अनुषंगाने प्रत्येकाने अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी प्रवचन मालिका राबवली। ही ऑनलाईन प्रवचन मालिका जी आहे ती तर भरपूर प्रसिद्ध झाली। या नांदेड जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामधून या प्रवचन मालिकासाठी श्रद्धावान उपासक उपासिका आवर्जून उपस्थित राहायचे। जवळपास 90 दिवस आम्ही ही ऑनलाईन प्रवचन मालिका आणि ग्रंथ वाचनाची मालिका चालवलेली आहे आणि आज या ग्रंथ वाचनाचा समारोप श्रद्धास्थळ भीमघाट या ठिकाणी असलेल्या नालंदा बुद्धविहारामध्ये आज समारोपीय कार्यक्रम संपन्न होत आहे। तर या ग्रंथ वाचनाचा केवळ पारायण म्हणून आम्ही ग्रंथ वाचन केलेलं नाही, तर या ग्रंथ वाचनाच्या माध्यमातून आमच्यामध्ये असलेले जे
असंख्य दोष बाबासाहेब म्हणाले की आपल्यात असंख्य दोष आहेत, ते असंख्य दोष कसे घालवता येतील आणि हा भवसागर पार कसा जाता येईल यासाठी या ग्रंथाचं वाचन आणि अनुसरण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। प्रत्येक बौद्धाचार्यांना, केंद्रीय शिक्षकांना, सर्व श्रद्धावान उपासकांना, उपासिकांना प्रत्येक दिवसाच्या समारोपामध्ये आम्ही सांगत होतो की या पेजवर आजच्या वाचनातून ज्या ज्या सद्गुणाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत ते सारे सद्गुण आपल्यात आले पाहिजेत। केवळ पाठांतर करण्याने बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार होणार नाही, केवळ पारायण केल्याने बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार होणार नाही, तर या ग्रंथात सांगितलेले मूल्य जे आहेत, मानवी मूल्य आहेत, त्या मानवी मूल्याची पेरणी करणे, त्याचं आपल्या स्वतःच्या आयुष्यात अनुसरण करणे, आचरण करणे याला अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की खरा धर्म हा धर्मशास्त्रात नसून खरा धर्म हा त्या धर्मतत्वाच्या आचरणात आहे, आणि मग हे धर्मतत्व आपल्या आचरणात कशी येतील यासाठी आपण प्रयत्न करतोय। आणि संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून मी जिल्हा प्रमुख म्हणून संपूर्ण पदाधिकाऱ्यांना सुद्धा या बाबी आपल्या आचरणात आणण्यासाठी वेळोवेळी प्रेरित करत आहे आणि यातून चांगली माणसं घडत आहेत। आता आमच्याकडे 30 प्रवचनकार अतिशय उत्तम पद्धतीचे तयार झालेले आहेत आणि यापुढेही आम्ही 40 आठवड्याचा प्रवचनाचा कार्यक्रम आखलेला आहे, तो सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने चालणार आहे। सर्वांनी या ऑनलाईन ग्रंथ वाचनाच्या बरोबरच प्रवचनाचा सुद्धा लाभ घेत राहतील अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो। जय भीम। भारतीय बौद्ध महासभा शाखा नांदेडच्या वतीनं, जिल्हाच्या वतीनं दरवर्षी ग्रंथाचं हे वाचन होतं। यावर्षी महिला मंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम झाला। वर्षावासाच्या काळामध्ये जो ग्रंथ वाचण्यात आला, भरपूर उपस्थिती होती। या नालंदा बुद्धविहार भीमघाट या ठिकाणी हे जे स्थळ आहे फार पूर्वीच्या उपासकांनी नियोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी दरवर्षी जे कार्यक्रम होतात मोठ्या संख्येने, भीमरावजी आंबेडकर या ठिकाणी मूर्तीची स्थापना केली त्यांनी। असा हा 12 गुंठे ही जागा आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यरत आहे। दरवर्षी या कार्यक्रमांमध्ये मोठ्या सहभागाने भारतीय बौद्ध महासभेचे उपासक, सैनिक दल, सारे पदाधिकारी, 24 शिबिरं लागतात या ठिकाणी। दरवर्षी सामनेर संघ, मोठ्या संख्येने सामनेर संघ होतो। मी या भारतीय बौद्ध महासभेचे जे काही बौद्धाचार्य आहेत त्यांना धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मी सुरुवातीला पंचाम प्रणाम करतो। मी साना भालेराव, केंद्रीय शिक्षक आणि कार्यालयीन सचिव, भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तर। गेल्या 10 जुलै 2025 पासून श्रद्धास्थळ भीमघाट या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन इथे सुरळीतपणे चालू होतं। आज त्याचा समारोप झालेला आहे। इथे आम्ही सुरुवातीला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ वाचण्याच्या कार्यक्रमापूर्वी आम्ही या भीमघाटमध्ये याला देगाव चाळीमध्ये सर्वांना याच्याबद्दलची माहिती दिली आणि त्याच्यानंतर आम्हाला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला। दररोज 40 ते 50 उपासक या ठिकाणी येऊन त्याचं ग्रहण करायचे आणि अतिशय शिस्तीनं त्यांनी ते ऐकलेलं आहे, श्रवण केलेलं आहे। आज त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला भेटतील आणि एवढ्या शिस्तीमध्ये हा कार्यक्रम झाला। मला इथल्या ज्या लोकांनी फार मोठं सहकार्य केलं आणि त्यांनी आश्वासन सुद्धा दिलं की पुढच्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारचं ग्रंथ वाचन या ठिकाणी व्हावं। ग्रंथ वाचन झाल्यानंतर आम्ही एक त्याच्यावर परीक्षा घेतली। 10 तारखेला आम्ही परीक्षा घेतली, त्याच्यातून आम्ही पहिला, दुसरा, तिसरा काढला आणि जे उपासकांनी परीक्षा दिली त्यांना आम्ही प्रमाणपत्र सुद्धा देणार आहोत। इथे आम्ही वयाची अट ठेवलेली नाही, तर त्यांनी 80 वर्षाचे जे होते त्यांनी सुद्धा परीक्षेला बसले आणि त्यांना आम्ही रायटर दिला आणि त्यांनी उत्तरं सांगितले आणि त्या मुलांनी ठीक केलं, एवढं चेक होतं। अशाच प्रकारचे उपक्रम राबवेत अशा प्रकारच्या भावना या सर्व बौद्ध उपासक उपासिकाच्या या ठिकाणी आहेत आणि आम्ही दरवर्षीच अशा पद्धतीनं या बुद्ध आणि हिज धम्मा हा ग्रंथ या ठिकाणी वाचन करणार आहोत। नमो बुद्धाय, जय भीम। मी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा उत्तर नांदेडचा सरचिटणीस असून मी या ठिकाणी
नालंदा बुद्ध विहार श्रद्धास्थळ भीमघाट या वर्षावासाच्या निमित्तानं हा जो काही कार्यक्रम आहे त्याचं एक शहर शाखेच्या वतीने एक कार्यकर्ता म्हणून एक आयोजक आहे। या ठिकाणी श्रद्धास्थळ भीमघाट या ठिकाणी जो कार्यक्रम वर्षावास समारोपाचा होत आहे त्या ठिकाणी पूज्य भिक्खू शीलरत्नजी थेरो आणि पूज्य भिक्खू आनंदजी या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आदरणीय जिल्हा शाखेचे अध्यक्ष गणपतरावजी गायकवाड सर हे देखील या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत। आजच्या कार्यक्रमासाठी ईश्वररावजी जोंधळे सर हे अध्यक्ष स्थान भूषवत आहेत आणि या ठिकाणी अनेक वाचकांनी ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम जो आहे तो जवळपास म्हणजे 3 महिन्याच्या कालखंडामध्ये केलेला आहे, म्हणजे आषाढ पौर्णिमेपासून केलेला आहे आणि आज त्याचा समारोप होत आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी शेकडोच्या संख्येने बौद्ध उपासक आणि उपासिका आणि जिल्हा शाखा, शहर शाखा आणि वार्ड शाखेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आणि हा कार्यक्रम अतिशय हर्ष उल्हासामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। खऱ्या अर्थाने अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बौद्ध धम्माचे विचार, सिद्धांत आणि जे तत्व जे आहेत ते लोकांमध्ये रुजवण्याचं काम जे आहे या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याला प्रतिसाद देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दिलेला आहे। हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वार्ड शाखा भीमघाटची जी आहे त्या वार्ड शाखेने देखील खूप मोठं मोलाचं योगदान या ठिकाणी दिले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी परिश्रम घेतलेले आहेत। या ठिकाणी आमच्या आशाताई चौदंते असतील आणि त्यांचं जे महिला मंडळ आहे म्हणजे वार्ड शाखेचे जे काही सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत त्यांनी देखील खूप मोलाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि सर्वांनीच म्हणजे महिला मंडळ असेल, म्हणजे महिलांची शाखा असेल, पुरुषांची असेल, या सर्व शाखांचे जे काही आमच्या शहरामधील जे आहेत त्याचे मुख्य पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहाने होत आहे, याचा आम्हाला खूप आनंद होत आहे। अशा स्वरूपाचे वर्षावासाचे कार्यक्रम आणि समारोपाचे कार्यक्रम सतत या ठिकाणी म्हणजे या कालखंडामध्ये झाले पाहिजेत आणि बौद्ध धम्माचे विचार जे आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष मान्य रेखाताई ठाकूर, जिल्हा निरीक्षक अशोक भाऊ सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी उत्तर जिल्हा अध्यक्षपदी प्रमोद कुटे तर दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी मनोहर वावडे यांची निवड झाल्याबद्दल क्रांतिसूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। बाळासाहेब आंबेडकरांनी आज ओबीसीचा चेहरा म्हणून मला जिल्हाध्यक्षपदी निवड केली। मी सर्वप्रथम बाळासाहेब आंबेडकरांचे आभार व्यक्त करतो। तसेच परभणीमध्ये अनेक संख्या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत, माजी आहेत, आताची निवड झालेली नियुक्त झालेले सर्व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातले सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की ओबीसीचा चेहरा इथं बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हाध्यक्ष म्हणून द्यावा आणि आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं। खरंच मी त्याचे बी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे की त्यांना मला जिल्हाध्यक्षाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून पाठबळ दिलं, त्याबद्दल मी त्याचे मनपूर्वक धन्यवाद करतो। आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मी व सर्व माझे कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि आजी माझे सर्व कार्यकर्ते सर्वजण मिळून येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये जसं जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल, आम्ही शर्तीय बाळासाहेब आंबेडकरांचे नक्कीच आमच्या अध्यक्षपदाच्या खाली त्यांचे हात बळकट करण्याचं इथं काम करू आणि महानगरपालिका व जिल्हा परिषदवर आमचा वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकण्याचा इथं भरपूर प्रयत्न करू आणि पत्रकार बांधवांचे बी खूप खूप आभार की त्यांची पण खूप इच्छा होती की प्रमोद कुटे हा वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष व्हावा। मी तुमचे पण मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता इथं आलेले सर्व पदाधिकारी त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करतो। साहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, परभणी जिल्ह्याचे निरीक्षक आमचे मार्गदर्शक अशोक भाऊ सोनोने, महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव प्राध्यापक किशन चव्हाण सर, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्राध्यापक नागोराव पांचाळ सर, मराठवाड्याचे प्रशिक्षक डॉक्टर सुरेश शेळके सर यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचं दक्षिण जिल्ह्याचं पद माझ्यावर जो पदभार दिला तो मी ऋणी आहे, त्यांचा शतश ऋणी आहे। त्याचबरोबर दक्षिण विभागामध्ये पालम, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ आणि पाथरी हे 2 विधानसभा येतात। या दोन्ही विधानसभा गेल्या 3 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचा मी एक महासचिव म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून, महिला अध्यक्ष असेल,
जिल्हा अध्यक्ष पूर्वीचे असतील, युवकचे असतील, सम्यक विद्यार्थ्याचे आंदोलक असतील, या सर्वांबरोबर मी अनेक वर्षापासून काम केलं. त्याचाच एक मोबदला म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व सर्व या महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या टीमने माझ्यावरची जबाबदारी टाकली. त्याचबरोबर माझ्यासोबत असलेले माझे सहकारी 11 सहकारी या सर्वांना विश्वासात घेऊन, सोबत घेऊन पालम, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी नगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत आणि आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली बौद्ध संस्कृती अद्यापही खऱ्या अर्थाने रुजली नाही. ती समजून घ्यावी लागेल, तरच आपण धम्मक्रांती करू शकतो, असे प्रतिपादन धम्मदेसनाकार अतुल भोसेकर यांनी केले. कोल्हापुरात 5वी वर्षावास धम्म परिषद संपन्न झाली. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षपदावरून बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर PS कांबळे म्हणाले, देशाने धम्माला गांभीर्याने घेतले नाही. आत्ता तरी प्रत्येकाने धम्म माझा आहे असे प्रत्येकाला वाटले पाहिजे, तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत बौद्धमय होईल असे सांगितले. ध्वजारोहण AL कांबळे यांच्या हस्ते झाले, तर उद्घाटन कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी आंबेडकरी चळवळीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मानित करण्यात आले. मध्ये बौद्ध संस्कृती जी आहे ती खऱ्या अर्थानं आपण समजून न घेतल्यामुळे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली धम्मक्रांती आजपर्यंत नीटप्रमाणे होऊ शकली नाही. आणि म्हणूनच प्रत्येकानं बौद्ध संस्कृती समजून घेतली पाहिजे, तसं आचरण केलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली धम्मक्रांती आपण करू शकू. धन्यवाद. मोदी महाविहाराचा जो संघर्ष आहे त्याचं इथल्या राजकीय नेत्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या बौद्ध समाजाला न्याय दिलेला नाही आहे असं म्हणावं लागेल. आजही या आंदोलनाला 132 वर्ष झालेत, तरी देखील बौद्धांना न्याय मिळत नाही आहे. ही इथल्या व्यवस्थेचं जसं निशाण दिसते आपल्याला, तसंच बौद्ध समाज जागृत नसल्यामुळे हे होत आहे असं माझं ठाम मत आहे. आणि त्यासाठीच आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक मोठा संघर्ष उभा केला पाहिजे. जो न्यायिक असेल, न्यायामध्ये ते केसेस लढल्या पाहिजेत आणि आपल्याकडे सगळं त्याचं डॉक्युमेंटेशन आहे. जर आपण व्यवस्थित चांगली योग्य अशी वकिलांची फौज तयार करून त्यांना ट्रेन करून जर तिथं पाठवू शकलो तर नक्कीच आपला निकाल आपल्या बाजूने लागू शकेल. खरं म्हणजे धम्माला जेवढं या देशानं सिरियसली घ्यायला पाहिजे होतं तेवढं ते घेतलेलं नाही. आणि त्यामुळं जेव्हा खऱ्या अर्थानं भारत बौद्धमय होईल, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला धम्म हा माझा आहे, सगळ्यांचा आहे, सर्वांचा आहे, समाजाचा आहे, राष्ट्राचा आहे असं वाटेल, जगापर्यंत तो पोचेल. आणि प्रत्येकाला असं वाटेल की मी या तत्त्वज्ञानाप्रमाणे, या विचारांप्रमाणे वागणं आवश्यक आहे. हे सगळे लोक माझे बांधव आहेत, आम्ही सगळे मिळून आहे एक पोषक समाज, अनुकूल समाज करायचा आहे. आणि असं वातावरण करण्यासाठीचा प्रयत्न आवश्यक आहे. त्यातून हा प्रश्न सोडवायला मदत होईल असं मला वाटतं. बौद्ध परिषदा होतात, त्या बौद्ध परिषदेमध्ये जास्तीत जास्त संख्येनं लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे. आणि बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्याचं जे सर्टिफिकेट आहे प्रांताच्या सहीचं, ते सर्टिफिकेट घेणं महत्त्वाचं आहे. नाहीतर नुसता बौद्ध धर्म स्वीकारायचा आणि सर्टिफिकेट घ्यायचं नाही, आपली नोंद कुठेही होत नाही. म्हणून प्रत्येकानं बौद्ध धर्म स्वीकारून त्याचं प्रांताचा सर्टिफिकेट घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यावर बौद्ध अशी नोंद झाली तरच आपला भारत बौद्धमय होण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. प्रत्येक गावोगावी धम्मपरिषदा घेऊन त्याचं नियोजन केलं पाहिजे, किती लोक बौद्ध होणार आहेत. आणि ते बौद्ध होण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. नुसत्या धम्मपरिषदा घेण्याला काही अर्थ राहिलेला नाही. आणि इथून पुढचा काळ जो आहे, आता महाविहार जे आहे ते आपल्या ताब्यात नाही, ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. ते आपल्याला मुक्त करण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर यायला पाहिजेत. आणि आपण आता
मेलेल्या अवस्थेत आहोत. आपण आता मेलेल्या अवस्थेत आहोत. आपल्याला जगायचं असलं तर रस्त्यावर मारायसाठी उतरलो तर आपण जगणार आहे. म्हणून आपण बौद्ध धम्माची चळवळ हे मोठ्या संख्येने पुढं न्यायला पाहिजे. जय भीम. आज वसंतराणी मल्टीपर्पज हॉल करवीर कोल्हापूर या ठिकाणी 5वी वर्षावर धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या धम्म परिषदेमध्ये दर वर्षापेक्षा थोडी वाढ होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी उपासक उपासिका यांचा ओघ वाढत असलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी विविध वक्त्यांनी आज जे आपली देशना या ठिकाणी दिलेली आहे ती अतिशय सुंदर दिलेली आहे. धम्माचा विचार हा संपूर्ण भारतामध्ये तो पसरला पाहिजे आणि आपल्या भारताला आपल्या बौद्धमय करण्याचं जे बाबासाहेबांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या चळवळीमध्ये ही धम्म परिषद अतिशय मोलाचं महत्त्वाचं योगदान देत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे आपल्यासाठी एक यशाचं असं द्योतक असलेलं पाहायला मिळतं. अजूनही आपल्याला याच्यामध्ये जितकं प्रमाण वाढवता येईल ते घरोघरी जाऊन धम्म आणि बाबासाहेबांचा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि तो विचार जोपर्यंत आपण पोहोचवत नाही तोपर्यंत भारत बौद्धमय करण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न आपण पुरं करू शकत नाही. यासाठी आपण प्रत्येक उपासक उपासिका यांनी प्रयत्न केला पाहिजे की या धम्माची जी चळवळ आहे ती घरोघरी पोहोचवली पाहिजे. प्रत्येक घरामध्ये या गोष्टीचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे आणि आपल्या ह्या बाबासाहेबांच्या स्वप्नाला पुरं करण्याचं एक जे वचन आहे ते आपण सर्वांनी घेतलं पाहिजे. आपल्या ज्या बौद्ध संघटना आहेत किंवा सामाजिक संघटना आहे यांच्यामध्ये एकमत नाही आणि त्यामुळं या सरकारला धडकी भरावी अशा पद्धतीचं आंदोलन या देशामध्ये जोपर्यंत उभा राहत नाही तोपर्यंत ह्या प्रश्नाला न्याय मिळेल असं मला वाटत नाही. कारण या प्रश्नाच्या संदर्भात उद्याच्या 14 तारखेला सर्व पक्षीयांच्या आणि राजकीय संघटनांच्या वतीनं मुंबईमध्ये प्रचंड मोठा असा मोर्चा निघणार आहे. तशाच पद्धतीचा दिल्लीमध्ये सुद्धा एखादा मोर्चा व्हावा, तशाच पद्धतीचा बिहारमध्ये सुद्धा एखादा मोर्चा व्हावा, मगच हे शासन थोडंफार त्या गोष्टीला न्याय दिला असं मला वाटतं. या परिषदेला हजारोंच्या संख्येने लोक ही परिषद बघण्यासाठी किंवा त्यातून ज्ञान संपादन करण्यासाठी इथं येत आहेत. तर इथून पुढेही पुढच्या वर्षी किंवा इथून पुढच्या काळात आपल्या परिसरातील हजारोच्या संख्येने लोकांनी इथं यावं आणि बुद्ध धर्माचा, शांततेचा, समतेचा, प्रेमाचा संदेश घेऊन आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करावा. जीवन जगत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर बुद्धाने दिलेला प्रेमाचा आणि मैत्रीचा संदेश. मैत्रीपूर्ण जीवन जर आपण जगायला लागलो तर आपल्यामध्ये नक्कीच चांगले बदल घडतात आणि मैत्रीपूर्ण जीवनामुळेच आपले संबंध इतर समाजाबद्दल किंवा इतर लोकांच्याबद्दल सुदृढ होतात. तर ह्या पद्धतीनं लोकांनी जर बुद्ध धम्म अंगीकारला तर त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच स्थैर्य आणि समृद्धी नांदेल असं मला वाटतं. भारतीय बौद्ध महासभेत या पदांवरती असल्यामुळं माझा हा सत्कारास मी इच्छुक म्हणजे पात्र झाले. तर भारतीय बौद्ध महासभेची मी म्हणजे बाबासाहेबांनी जी समानता दिली त्या समानतेमुळे, स्त्रियांना समानता दिली त्या समानतेमुळे आज माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केला. एक असं म्हणतात की एक यशस्वी पुरुषाच्या मागं स्त्री असते, पण इथं एक यशस्वी स्त्रीच्या मागं एक पुरुष आहे, उभा आहे. त्यामुळं आज हे शक्य झालेलं आहे. त्यामुळं समता सैनिक दलामध्ये मला त्यांनी पुढं जाऊ दिलं. मला पोस्ट डिव्हिजनल ऑफिसर ही पोस्ट मिळाली आणि खरोखर मला भारी वाटते. आणि इथून पुढंही आपल्या युवतींनी आणि युवकांनी समता सैनिक दलामध्ये यावं असं मी आवाहन करते. आणि खरोखरच आज पुरस्कार मिळाल्यामुळं मला म्हणजे एक नवीन काम करण्याची ऊर्जा आणि उमेद मिळालेली आहे. त्यामुळं मी आभार व्यक्त करते आणि थांबते. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. यांच्या वतीने 69वी धम्मदेशना शाहू स्मारक कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आम्ही कोल्हापूरमध्ये या ठिकाणी पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने यांची धम्मदेशना कोल्हापूरच्या शाहू स्मारकमध्ये सायंकाळी 5:30 वाजता या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि या
धम्मसंघाच्या वतीनं याचं आयोजन करत असताना एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आम्ही मांडलेला आहे, धम्माचे सामूहिक चिंतन. कारण आज आपण बघतोय समाज वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी निघालेला दिसतोय. या विचाराने, धम्माच्या चिंतनाने, धम्माच्या विचाराने या ठिकाणी एक विषय घेऊन कुठंतरी सर्वांनी एकत्रित यावे, हा विषय धम्माचे सामूहिक चिंतन या ठिकाणी लक्ष्मण माने या ठिकाणी आपल्याला धम्मदेशना देणार आहे. या धम्मदेशनाच्या आयोजनामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो. 5वी वर्षावास धम्म परिषद, धम्मनिनाद फाउंडेशन यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धम्मकार्यामध्ये ज्या ज्या लोकांनी भाग घेतला किंवा अनेक वर्ष जे जे कार्यकर्ते सामाजिक कामात, चळवळीच्या कामात, धम्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये काम करतात, अशा कार्यकर्त्यांचा, धम्मप्रचारकांचा सत्कार या वर्षावास धम्म परिषदेनिमित्त आयोजित करण्यात आला. त्यामध्ये माझ्यासहित आमचे मित्र रणजित केळुसकर सर, परत सरदेसाई सर, अनेक मान्यवरांचा या कार्यक्रमामध्ये सत्कार घेण्यात आला. तर धम्मनिनाद फाउंडेशन आणि 5वी वर्षावास धम्म परिषद ज्या कार्यकर्त्यांनी आयोजित केली त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्यासारख्या धम्मप्रचारकांचा दखल घेऊन आमचा सत्कार केला. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्ध. त्या पुस्तक वाचण्यामुळं समाजाची जागृती होते, समाजाचं प्रबोधन होतं आणि ह्या देशामध्ये ज्या हिंदू मुस्लिम किंवा वेगवेगळ्या जातीमध्ये दंगली होत होत्या, मराठा समाज बौद्ध समाजामध्ये, मराठा समाज मुस्लिम समाजामध्ये, मुस्लिम समाज बौद्ध समाजामध्ये ज्या जातीय दंगली होत होत्या, तर ह्या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि बामसेफ आणि संपूर्ण ह्या बौद्ध धम्म चळवळीमुळं हे दंगलीचं प्रमाण हे शून्यावरती आलेलं आहे. ह्याच्यामध्ये पुस्तक हे महत्त्वाची भूमिका बजावलेलं आहे. कारण पुस्तकामुळं लोकांचं मानसिक संतुलन जे आहे ते तंदुरुस्त व्हायचं काम केलं जातं. मानसिक रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे या पुस्तकांच्यामुळं आणि पुस्तकांच्यामुळं आत्महत्येचं प्रमाणसुद्धा कमी होणार आहे. त्यामुळं शासनानं पुस्तक विक्रेत्यांना जास्तीत जास्त सहकार्य कशा पद्धतीने करता येईल किंवा वेगवेगळ्या ज्या समस्या त्या जाणून घेऊन पुस्तक विक्री क्षेत्रामध्ये येणारे जे नवीन युवक आहेत त्या युवकांना, हजारो लोकांना, लाखो लोकांना आपण व्यवसायाची संधी आपण ह्या माध्यमातून आपण देऊ शकतो अशी शासनाकडून जी अपेक्षा आहे. शासनाकडे ती अपेक्षा पूर्ण होईल न होईल तो भाग वेगळा, पण चळवळीच्या माध्यमातून हे कार्य जोपर्यंत चंद्रसूर्य आहे, जोपर्यंत आमच्या जीवामध्ये जीव आहे, तोपर्यंत आम्ही हे काम करत राहणार आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांना आर्थिक वर्षात जमा होणाऱ्या एकूण घरफाळा रकमेवर 5% सहायता निधी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना समान विभागून दिला जातो. हा निधी दिव्यांगांना सर्वसाधारणपणे मार्च किंवा एप्रिल महिन्यात दिला जातो, तर काही ठिकाणी हा लाभ मिळण्यासाठी दिव्यांगांना आंदोलन करावे लागते. पण अतिग्रे ग्रामपंचायतने चालू वर्षापासून हा निधी दिवाळीलाच वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांच्या मासिक मीटिंगमध्ये घेतला आहे. त्यामुळे या वर्षी दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड होणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या तरतुदीप्रमाणे पूर्वी ग्रामपंचायतच्या एकूण वसुलीच्या 3% हा अपंग खर्च म्हणून आम्ही खर्च करत होतो. त्यानंतर शासनाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदल करून एकूण घरफाळ्याच्या 5% वसुलीची रक्कम ही दिव्यांग उन्नतीसाठी वापरली जावे अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आदरणीय CO साहेब कार्तिकेन साहेब आणि आमचे डेप्युटी CO आदरणीय मान्य उघडे साहेब यांनी आम्हाला असं आवाहन केलं की ग्रामपंचायतीमध्ये दिला जाणारा जो 5%चा दिव्यांग निधी खर्च आहे तो मार्च आणि एप्रिलमध्ये न करता आपल्या सर्वांच्या बरोबर नैसर्गिकरित्या ज्यांच्यावर आघात झाला अशा व्यक्ती ज्या दिव्यांग झालेत त्यांची देखील दिवाळी ह्या ठिकाणी गोड व्हायला पाहिजे. ह्या अनुषंगानं आम्ही ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय सुशांत वडसाहेब आणि आमचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ह्यांच्या गोष्टी ह्या म्हणजे त्यांच्या ह्या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर आदरणीय सरपंच साहेबांनी अतिशय उदारमतवाद्यांनी त्यांनी असं जाहीर केले की आपण दिवाळीच्या सणालाच हा 5%चा दिव्यांग खर्च करू आणि आपल्याबरोबर दिव्यांग बांधव देखील ह्या दिवाळीच्या आनंदामध्ये त्यांचा समावेश करायचा असेल तर आपला दिव्यांग निधी हा दिवाळीपूर्वी त्यांना देणं उचित ठरेल. अशा अनुषंगानं माझ्या माहितीप्रमाणे हातकणंगले तालुका किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये
दिवाळीमध्ये दिव्यांग अनुदान देणारी अत्तिगिरी ग्रामपंचायत ही जिल्ह्यामध्ये प्रथम असेल आणि ती असावी असं मला वाटते. मी तमाम सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व दिव्यांग बांधवांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. दिव्यांगांच्या उन्नतीसाठी प्रत्येक ग्रामपंचायत एकूण घरपाळ्याच्या वसुलीच्या 5% खर्च ही दिव्यांग उन्नतीसाठी वापरत असते. शासन निर्णयासाठी ती प्रत्येक ग्रामपंचायत खर्च करणे 5% दिव्यांग खर्च करणे अपेक्षित आहे. आम्ही देखील ग्रामचा अतिग्रे प्रत्येक वर्षी आम्ही मार्च एप्रिलला हा दिव्यांग निधी 5% घरपाळ्या वसुलीच्या 5% आम्ही त्यांना समान वितरित करत असतो. परंतु यावर्षी आमच्या सर्व मासिक मीटिंगमध्ये आमचे सर्व सदस्य, आम्ही सर्व ग्रामसेवक, आमचे अधिकारी, ग्रामसेवक साहेब व आम्ही सर्वांनी एक चांगला निर्णय घेतला की सर्वांची दिवाळी आपण साजरी करतो, त्याबरोबर दिव्यांगांची देखील दिवाळी गोड व्हावी यासाठी आपण मार्च एप्रिलला 5% वितरित न करता तो आता त्यांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला आपण तो वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जय भीम मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.